हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल लर्न विथ गजानन. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण BA सेकंड सेम कंपल्सरी इंग्लिशमध्ये ज्या पोएम्स दिल्या आहेत त्याच्या क्वेश्चन आन्सरसाठी बनवलेला आहे. BA सेकंड सेमला जी फर्स्ट पोएम आहे द स्कूल बॉय, या पोएमवर जर कोणताही क्वेश्चन लॉंग क्वेश्चन जर विचारला तर वन आन्सर टू ऑल क्वेश्चन्स, कोणत्याही प्रश्नाचं एकच आन्सर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. तर चला मित्रांनो, द स्कूल बॉय अ पोएम बाय विल्यम ब्लेक याच्यावर विचारला जाणारा प्रश्न आणि त्या प्रश्नाचा आन्सर आपण इथे बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. द स्कूल बॉय क्वेश्चन. थीम ऑफ द पोएम द स्कूल बॉय बाय विल्यम ब्लेक. मित्रांनो, कोणताही प्रश्न आला त्याची फर्स्ट पॅरेग्राफ सुरुवात तुमची अशी असायला बघा स्क्रीनवर. द स्कूल बॉय बाय विल्यम ब्लेक is a poem that points out the unjust ways in which children were treated in the society of his time. Children were forced to go to school, where they were subjected to strict rules and regulations. They went through anxiety, misery, and cruelty every day. According to the poet, children should be left free to enjoy their childhood with nature. They should not be made to feel like cage birds. The purpose of education is to cultivate the students' inner sense so that they will be prepared to face the inevitable changes and fluctuations of life in future. याचबरोबर थोडंसं तुम्हाला एक पॅरेग्राफ ॲड करायचा आहे. द स्कूल बॉय, the speaker in the poem, says that he loves the summer morning when birds sing on every tree. He also finds the distant sound of the huntsman's horn pleasant. Besides, he wishes to sing with the skylark. In short, he enjoys being in the company of nature. नंतर लिहायचं आहे, द स्कूल बॉय डझंट लाईक टू गो टू स्कूल. हे महत्त्वाचं आहे. द स्कूल बॉय डझंट लाईक to go to school. The cruel eyes of the stern schoolmaster makes school an unpleasant experience as it drives all joys away. The little boy sits unhappy, sighing and dismay the whole day. He finds no joy in his books. He compares the महत्वाचा आहे मित्रांनो, he compares the life of the miserable child at school to that of a bird in a cage. The schoolboy asks, how can the bird that is born for joy sit in a cage and sing? यानंतर तुम्हाला लिहायचं आहे लास्ट त्याच्यामध्ये, ॲड्रेसिंग हिज पॅरेंट्स. द स्कूल बॉय आस्क्स, इफ बर्ड्स आर निफ्ड अँड द ब्लॉसम्स ब्लोन अवे, हाऊ कॅन दे प्रोड्यूस फ्रूट इन समर? इन अदर वर्ड, द चिल्ड्रेन कॅन नॉट बी एक्सपेक्टेड टू ग्रो इन टू अ ग्रेट ॲडल्ट्स इफ दे आर पुट इन टू सच ॲन अनप्लिजंट एन्व्हायरमेंट ॲज स्कूल. अशा प्रकारे मित्रांनो, कोणत्याही प्रश्नाचा आन्सर तुम्ही एकच लिहू शकता. व्हिडिओला पॉज करा आणि राईट डाऊन द समरी इन युअर नोटबुक. व्हिडिओ जर आवडला तर लर्न विथ गजानन या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. सो स्टे इन ट्यून अँड कीप वॉचिंग the channel Learn with Gajanan. Thank you so much.